नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विशेष शेतकरी, विशेष व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेत असतो आणि विशेष काय कशा कोणत्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळालं, शेतीमध्ये कशा पद्धतीचे यशोगाथा आहे, कशा पद्धतीने प्रावीण्य मिळवलं, या पद्धतीचे आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो। खरं तर हे माझ्या पाठीमागे जे शेतकरी दिसतात हे खरं तर एक पीक पाहणी कार्यक्रम होता, हळद पिकाचा। विशेष असं काहीतरी उत्पादन मिळाले, विशेष असं उत्पादनाचा विश्वास होता, त्या अनुषंगाने शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेले। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, काय त्यांनी शेतीमध्ये बदल केलाय, काय हळद पिकामध्ये त्यांनी बदल केलाय। खरं तर हे एका या शेताचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काका, तुमचा सुरुवातीला परिचय करून द्या। संदीप भास्करराव पवार, परभणी जिल्हा, जिंतूर तालुका, आसेगावचा राहणार मी। तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा। माझा मोबाईल नंबर 93 93 73 77 1980। बरं, तुम्ही आता हे शेतकरी एकत्र झाले सगळे तुमच्या गावातले, तर काय उद्देश होता नेमका? कशा पद्धतीचं उत्पादन तुम्ही घेतले, काय अंदाज आहे? किती ट्रॉल्या तुम्हाला उत्पादन झाले, किती क्षेत्रामध्ये? मला 3.5 एकरामध्ये अपेक्षित 30 ट्रॉल्या आतापर्यंत आलेल्या आहेत। ओके। आणि माझं अपेक्षित उत्पन्न आहे 540 क्विंटल कच्ची हळद, आणि त्याच्यात मला 135 क्विंटल ॲव्हरेज येणार। म्हणजे वाळून तुम्हाला किती क्विंटल होईल? 135 क्विंटल। बरं, मला एक सांगा, नियोजन कसं केलं होतं, काय केलं होतं? म्हणजे तुम्हाला जर जास्तीचं उत्पादन या इतर गावामध्ये तर एवढं उत्पादन कोणाला मिळणार नाही, बरोबर? तुमच्या गावामध्ये मला एक सांगा आता, तर हे तुम्हाला जे जास्तीचं उत्पादन मिळतं ते कशामुळं, नेमकं रहस्य काय त्याचं? मला बायोफॅक्टर कंपनीच्या किट मिळाल्या, त्याच्यामुळं मला जास्त उत्पन्न अपेक्षित झालं गावापेक्षा। गावात कोणाला नाही जितकं झालं तितकं मला झालेलं आहे। म्हणजे तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरले यामुळे तुम्हाला याचा फायदा झालाय आणि उत्पादन तुमचं वाढलंय, असं तुमचं म्हणणं आहे। आता इतर गावातील सुद्धा शेतकरी ज्याच्याशी आपण चर्चा करणार। काका, कशा पद्धतीनं तुम्हाला एकंदरीत उत्पादन वाटलंय? चांगलं वाटलं। आपल्यासोबत शेतकरी, कशा पद्धतीचं तुम्हाला एकंदरीत उत्पादन वाटलंय? तुमच्याच गावातले शेतकरी? चांगलं आहे उत्पादन चांगलं आहे। जे रासायनिक आहे त्याच्यापेक्षा चांगलं आहे, रासायनिक पेक्षा बायोचं चांगलं आहे। चांगलं उत्पादन त्यांना मिळालं पहिल्याच वर्षी। तुम्ही काय सांगा? एकदम नंबर 1 आहे उत्पन्न। बरं, तुम्ही आता तुमच्याकडे हळद असते, तुम्ही तुमच्या शेतीत बदल करणार का? हा, जरूर। जैविकचा वापर करणार का? यावर्षी आम्ही जरूर जैविकचा वापर करू। नक्कीच। तुमच्या गावातील इतर शेतकरी सुद्धा करणार, म्हणजे किती टक्क्यापर्यंत बदल दिसणार या वर्षी? म्हणजे या बायोफॅक्टर कंपनीचं तुम्ही प्रोडक्ट वापरणार, खरं तर जादू यांच्या शेतामध्ये दिसली, त्यामुळे किती टक्के असं वाटतं तुम्हाला तुमचं गाव? 10 ते 20% फरक आहे यामध्ये। आहे, फरक आहे, परंतु आता कमी उत्पन्न। बरोबर। तुमच्या मला सांगा, तुमच्या गावामध्ये किती टक्के शेतकरी परिवर्तन करणार आता, की या कंपनीचे प्रोडक्ट वापरणार, जैविकचे प्रोडक्ट वापरणार? आता होत परिवर्तन होणार ना, सगळ्याला एकदम ते विश्वास बसणार। बरोबर, कारण विश्वास देत जसा जसा फरक वाटेल तसा विश्वास बसणार। नक्कीच। तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, जैविकचा वापर केल्यामुळे आपल्या शेतीमध्ये 100% बदल दिसतो, 100% जादू दिसते। खरं तर आता शेतीमध्ये जर बघितलं तर फक्त जीवाणूंची कमतरता आहे। जमिनीला आपण सगळं देत आलोय, हरित क्रांती झाल्यापासून फक्त जीवाणूचा कधी वापर आपण शेतीमध्ये केला नाही, आणि तो वापर केल्यामुळे काय बदल दिसतोय शेतीमध्ये हा आपण डोळ्यांनी बघितलंय। शेतकरी एकत्र आले होते सर्वजण, त्यामुळे हा बदल दिसलाय। नक्की शेतकरी मित्रांनो, या कंपनीचा प्रोडक्टचा वापर करा, या प्रोडक्टचा वापर करा, जैविकचा वापर करा, हीच विनंती। धन्यवाद।